आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। बापाच्या अश्रूंना न्याय, 24 तासात बदलीचा आदेश, परिवहन मंत्र्यांचा ऑन द स्पॉट निर्णय, मानवतेचा जिवंत प्रत्यय। शासन यंत्रणेतही संवेदनशीलतेचा स्पर्श झाला, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यात आशेचा किरण कसा निर्माण होतो याचा प्रत्यय कोल्हापूर सांगली मार्गावर आलेल्या एका घटनेत दिसून आला। रुकडी फाट्यावर काही ग्रामस्थांसह उभ्या असलेल्या नायकू गव्हाणे या वृद्ध नागरिकांनी आपला मुलगा एसटी चालक अमोल गव्हाणे याच्या बदलीसाठी कळकळीची विनंती केली। उतारवयात आधार असलेला मुलगा जवळ असावा ही त्यांची साधी भावनिक मागणी होती। दरम्यान ग्रामस्थांनी हात दाखवताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताफा थांबवण्याचे आदेश दिले। वरुणात स्वतः वाहनातून उतरून त्यांनी संबंधित नागरिकांची व्यथा शांतपणे ऐकून घेतली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ताबडतोब बदलीचे आदेश काढावेत असे स्पष्ट निर्देश दिले। विशेष म्हणजे दुपारी दिलेल्या या आदेशाची पूर्तता त्याच दिवशी सायंकाळपर्यंत करण्यात आली आणि बदली आदेश संबंधित विभागाकडे पोहोचला। या प्रकरणात खासदार धैर्यशील माने यांनीही पत्र व दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करत कौटुंबिक अडचणींचा विचार करून बदलीची मागणी केली होती। त्यानुसार अमोल नायकू गव्हाणे यांची सिंधुदुर्ग विभागातून विभागात बदली करण्यात आली। या संपूर्ण घटनेमुळे एका वडिलांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले, तर प्रशासनाविषयीचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे। मानवतेला दिलेला मानच खरा सन्मान असतो याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे। सिंधुदुर्गला आहे, त्यांना म्हणजे त्यांचे वडील माझ्या समोरच आहेत। पॅरालिसिस झाला आहे आणि आई वडिलांची सेवा करायला त्याच्यावर जबाबदारी आहे, तर ताबडतोब आजच्याच त्याची बदली करून। माझे नाव अमर नानासो गव्हाणे, आमचे बंधू नायकू गव्हाणे यांचा मुलगा सिंधुदुर्गमध्ये 6 वर्षे झालं सर्व्हिस करतोय एसटी महामंडळामध्ये, आणि दादांची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही धैर्यशील माने माननीय खासदार धैर्यशील माने यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो। आणि आम्हाला काल समजले की आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ह्याची आम्ही खासदार धैर्यशील माने यांचे PA अमोल कोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला साहेबांचं लोकेशन आणि साहेबांची माहिती दिली की विमानतळावरती येणार आहेत आणि तुम्ही आत्तेगिरी फाट्यावरती निवेदन देण्यासाठी थांबला तरी चालेल। आम्ही सर्वजण, आमचं मित्रपरिवार असेल, आमचे शिवसेना जे काही कार्यकर्ते असतील, परत आमचे जे गावातले युवा नेते किंवा आमचे दादांचे कार्यकर्ते आहेत, तसेच राम शिंगारे आहेत, पिंटू कुळी आहेत, अमित कुळी, त्यानंतर अभिजित गव्हाणे, अमर गव्हाणे, हे सर्वांनी तिथून सचिन हारगे, त्यानंतर संदीप माळी, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी तिथे येऊन आम्ही थांबला असता प्रताप सरनाईक साहेबांनी आम्ही रस्त्याच्या आडवर जाऊन सुद्धा आमची गाडी साहेबांनी तात्काळ थांबवून आमचं निवेदन स्वीकारलं। त्या स्वीकारल्यानंतर दादांची परिस्थिती बघितली असता त्यांनी तात्काळ परिवहन मंडळाच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बदलीचे आदेश दिले आणि संध्याकाळी आम्हाला बदलीचे आदेश त्यांच्या प्राप्त झालेले आहे। साहेबांचे त्यांचं मनपूर्वक आभार आणि खासदार धैर्यशील माने यांचं सुद्धा आभारी होतो। नमस्कार, मी अमोल नायकू गव्हाणे, चालक तथा वाहक, मालवण सिंधुदुर्ग विभाग येथे कार्यरत असून माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे मी विनंती बदली अर्ज दिला होता। त्या बदली अर्जाचा विचार करून माननीय परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक साहेब यांनी बदली केली, त्यामुळे त्यांचे मी शतशः आभार।